हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू ऑनलाईन लेक्चर. लास्ट लेक्चरला आपण ड्युएलचा पॉईंट बघितलेला आहे. आणखी एक पॉईंट बघितला होता की निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. त्याच्यावरचे एक्झाम्पल्स बघितले होते. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटचे बघितले होते. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजेच काय, दोन सिम्पल स्टेटमेंट असतात, ते कंबाईन केलेले असतात बाय युझिंग कनेक्टिव्स. त्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो. म्हणजेच जे स्टेटमेंट दिलं असेल त्याच्यामध्ये ऑर, अँड, इफ, देन किंवा इफ अँड ओनली इफ हे यूज केलेलं असतं, बरोबर. पण सिम्पल स्टेटमेंट म्हणजेच काय, जे स्टेटमेंट आपण स्प्लिट करू शकत नाही दोन वेगवेगळ्या स्टेटमेंटमध्ये, त्याला आपण म्हणतो सिम्पल स्टेटमेंट. त्याच्यावरचे आपण एक्झाम्पल बघणार आहे. तर सिम्पल स्टेटमेंट असेल तर आपण निगेशन कशा पद्धतीने काढतो. आणखी आपण बघितलं होतं की जर लेस दॅन इक्वल टू असेल तर साईन आपण निगेशनला काय करतो, ग्रेटर दॅन इक्वल टू. ग्रेटर असेल तर लेस दॅन इक्वल टू. हे जर रिमाइंड होत नसेल तर सिम्पली तुम्ही काय करू शकता, जर साईन असेल लेस दॅन, त्याचं निगेशन तुम्ही काय करू शकता, नॉट लेस दॅन. ग्रेटर दॅन असेल तर नॉट ग्रेटर दॅन. लेस दॅन इक्वल टू असेल तर नॉट लेस दॅन इक्वल टू. अशा पद्धतीने करू शकता. फॉर ऑल दिलं असेल स्टेटमेंटमध्ये तर याचं निगेशन काय होतं, तर देअर एक्झिस्ट होणार आहे. देअर एक्झिस्ट असेल तर या स्टेटमेंटचं निगेशन काय होईल, फॉर ऑल. फॉर असेल तेव्हा, फॉर ऑल असेल तेव्हा कॉमा आणि पुढचं स्टेटमेंट दिलेलं असतं. देअर एक्झिस्ट जेव्हा येईल तेव्हा काय असतो, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट, हे स्टेटमेंट अशा पद्धतीने असेल. ऑल दिलं असेल स्टेटमेंटमध्ये तर याचं निगेशन काय असेल, सम. आणि जे काय पुढे स्टेटमेंट दिलं असेल त्याचं निगेशन होईल. तर फॉर ऑल अँड देअर एक्झिस्ट हे सिम्पल स्टेटमेंटमध्ये येतात. बघू त्याचं निगेशन कोणत्या पद्धतीने मिळेल आपल्याला. एक्झरसाइजमध्येच बघतो आपण एक्झाम्पल. हे निगेशन्स बघणार आहे आपण. फर्स्ट स्टेटमेंट काय आहे, तर रूट 2 इज अ रॅशनल नंबर. रूट 2 इज अ रॅशनल नंबर. हे कसं स्टेटमेंट आहे, दोन स्टेटमेंट आहेत का याच्यामध्ये, नाही, एकच स्टेटमेंट आहे. देताना दिलेला आहे रूट 2 इज रॅशनल नंबर, त्यामुळे याचं निगेशन काय असेल, रूट 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. नेक्स्ट, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. काय आहे, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. ऑल असेल तर मी सांगितलेलं आहे काय असणार आहे, सम असेल आणि जे काही दिलं असेल त्याचं निगेशन होईल. मग बघा आपल्याला काय मिळेल इथे, याचं निगेशन आपल्याला मिळेल सम नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स दिलेले आहे, बरोबर. निगेशन काय असेल, आर नॉट होल नंबर्स. नेक्स्ट, थर्ड, फॉर ऑल n बिलॉंग्स टू कॅपिटल N, n स्क्वेअर प्लस n प्लस 2 इज डिव्हिजिबल बाय 4. याचं निगेशन फाइंड आउट करायचं आपल्याला. फॉर ऑल असेल तर साईन काय असणार आहे, देअर एक्झिस्ट येतं निगेशनमध्ये आणि सच दॅट येणार आहे. देअर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू कॅपिटल N सच दॅट n स्क्वेअर प्लस n प्लस 2 इज, आपल्याला स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की डिव्हिजिबल बाय 4. निगेशन काय असेल, इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. नेक्स्ट, नंबर 4, देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू n सच दॅट x मायनस 17 लेस दॅन 20. देअर एक्झिस्ट आहे, इथे काय होईल, फॉर ऑल आणि सच दॅट निघून जाणार आहे. फॉर ऑल x बिलॉंग्स टू n, x मायनस 17, याचं सुद्धा निगेशन करायचं. मी सांगितलं लेस दॅन असेल तर काय होईल, एकतर ग्रेटर दॅन इक्वल टू येईल निगेशनला, किंवा लेस दॅन असेल तर नॉट लेस दॅन येईल, इज नॉट लेस दॅन 20. नेक्स्ट, नंबर 5, ऑल नॅचरल नंबर्स आर रॅशनल. ऑल आहे म्हणजे काय येणार आहे, सम नॅचरल नंबर्स. स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की आर रॅशनल, बरोबर. आपण काय म्हणणार याचं निगेशन, आर नॉट रॅशनल. नेक्स्ट, नंबर 6, देअर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू कॅपिटल N सच दॅट n प्लस 8 ग्रेटर दॅन 11. देअर एक्झिस्ट आहे त्याचं होणार आहे फॉर ऑल n बिलॉंग्स टू n, सच दॅट निघून जाणार आहे, कॉमा येईल. n प्लस 8 काय दिलेलं आहे, ग्रेटर दॅन 11. निगेशन काय होणार आहे, नॉट ग्रेटर दॅन 11. नेक्स्ट, नंबर 7, फॉर ऑल x बिलॉंग्स टू n 2x प्लस 1 इज ऑड. फॉर ऑलच्या ऐवजी काय होईल, देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू n
कॉमा आहे त्याच्याऐवजी होईल सच दॅट 2x + 1 इज ऑड, 2x + 1 इज ऑड असं दिलेलं आहे. त्याचं निगेशन काय होईल मग, 2x + 1 इज नॉट ऑड. हे कसे बघितले आपण, सिम्पल स्टेटमेंट की ज्याच्यामध्ये आपण पी आणि क्यू सेपरेट फाइंड आउट करू शकत नाही, दोन स्टेटमेंटमध्ये जे डिवाइड होऊ शकत नाही त्याला आपण सिम्पल स्टेटमेंट असं म्हणतो. निगेशन आपण कंपाऊंड स्टेटमेंट आणि सिम्पल स्टेटमेंटचे बघितलेले आहेत. यानंतर नेक्स्ट पॉईंट घेणार आहे आपण. नेक्स्ट पॉईंट आहे आपला कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्हचा पॉईंट आहे. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. याच्यामध्ये बघा की आपल्याला कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह कशावरून मिळणार आहेत, तर इम्प्लिकेशनवरून मिळणार आहेत. 1.3.4 कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आपल्याकडे इम्प्लिकेशन आपल्याला माहीत आहे, दिलेलं स्टेटमेंट असेल P इम्प्लाइज Q. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह कशामध्ये बघतोय आपण, इम्प्लिकेशनमध्ये बघतोय. तर याचा आपण कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह बघणार आहे. स्टेटमेंट दिलं असेल याला कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणतात. P इम्प्लाइज Q आहे. याचा कॉन्व्हर्स कसा होईल बघा, P अँड Q फक्त इंटरचेंज होईल, त्यांचे प्लेसेस चेंज होतील. Q इम्प्लाइज P हा याचा कॉन्व्हर्स असणार आहे. इन्व्हर्स कसा असेल, तर स्टेटमेंट आहे P इम्प्लाइज Q. P Q ॲज इट इज राहणार आहेत, त्याला फक्त काय येईल तर निगेशन येणार आहे. निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q. नेक्स्ट आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये दिलेलं स्टेटमेंट आहे P इम्प्लाइज Q. त्याच्यावरून कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसा करणार आपण, इंटरचेंज करणार Q अँड P, त्याला निगेशन येईल आणि जे साइन इम्प्लिकेशनचं आहे ते ॲज इट इज राहील. अशा पद्धतीने कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह इझी आहेत. P इम्प्लाइज Q असेल तर कॉन्व्हर्स काय असेल, Q इम्प्लाइज P. इन्व्हर्स काय असेल, P Q ॲज इट इज, त्याला फक्त निगेशन येईल, निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q. कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असणार आहे, P इम्प्लाइज Q असेल तर काय होणार आहे, निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. रिमेंबर वन थिंग दॅट P implies Q is always equivalent to negation Q implies negation P. Means given conditional statement is equivalent to the contrapositive. Next, त्याचा जो कॉन्व्हर्स असेल, कॉन्व्हर्स इज इक्विवॅलंट टू इट्स इन्व्हर्स. कॉन्व्हर्स इज इक्विवॅलंट टू इन्व्हर्स असं रिलेशन आहे याच्यामध्ये. आता आपल्याला एक्झाम्पल कसे देत असणार आहेत बघा, स्टेटमेंट्स दिलेले असणार आहेत, त्याच्यामधून आपल्याला P अँड Q फाइंड आउट करायचे आहेत, त्याच्यावरून कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह त्याचे राईट करायचे आहेत आपल्याला. एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर 4. राईट कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट्स. एक्सरसाइजमधला क्वेश्चन नंबर 4 आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे, रिमेंबर कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह कशासाठी बघणार आहे तर आपण इम्प्लिकेशनसाठी बघत आहे. इफ एक्स लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर असं स्टेटमेंट दिलेलं आहे. इफ देन आहे, इम्प्लिकेशन आहे. याच्यामध्ये इफ आणि देन याच्यामधला जो पार्ट असतो तो काय असतो P आणि देन नंतरचा पार्ट असतो तो काय असतो Q. असे दोन स्टेटमेंट मिळतात आपल्याला. सोल्युशनमध्ये आपल्याला मिळेल लेट P. याच्यामध्ये P काय दिलेला आहे आपल्याला तर एक्स लेस दॅन वाय. नेक्स्ट Q काय दिलेला आहे, एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर असं दिलेलं आहे. आता आपल्याला याचा कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. सिम्बॉलिक फॉर्म काय आहे बघा, द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज काय असणार आहे, P आणि Q आहेत बरोबर. इफ P देन Q म्हणजेच असेल इफ P देन Q. P इम्प्लाइज Q हा सिम्बॉलिक फॉर्म आहे. म्हणजेच जे काही आपलं स्टेटमेंट असतं सेम तेच इम्प्लिकेशनच आहे. याच्यावरून फर्स्ट आपण काढणार याचा कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स काय असतो बघा, P इम्प्लाइज Qचा कॉन्व्हर्स काय असतो तर Q इम्प्लाइज P इज दी कॉन्व्हर्स ऑफ P इम्प्लाइज Q.
पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स आहे क्यू इम्प्लाइज पी. सेम आता आपल्याला फक्त हे स्टेटमेंट लिहायचं आहे. क्यू इम्प्लाइज पी मीन्स दॅट इज काय असेल, क्यू फर्स्ट येणार आहे. क्यू काय आहे, एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. पण लिहिताना आपण इम्प्लिकेशनमध्ये लिहिणार आहे, इफ देनच्या फॉर्ममध्ये असेल. मग स्टेटमेंट आपल्याला कसं मिळेल, इफ क्यू काय आहे तर एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर, देन पी आहे आपल्याकडे एक्स लेस दॅन वाय. हा आपल्याला मिळाला या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स. नेक्स्ट असेल इन्व्हर्स. इन्व्हर्स आपल्याकडे आहे. इन्व्हर्स काय असतो याचा, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू इज दी इन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू. दिलेल्या स्टेटमेंटचा हा इन्व्हर्स असेल. आता इथे निगेशन करायचं आहे आपल्याला. निगेशन ऑफ पी, पी स्टेटमेंट काय आहे, एक्स लेस दॅन वाय. त्याचं निगेशन काय असणार आहे, एक्स नॉट लेस दॅन वाय. क्यू काय आहे, एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. निगेशन काय असेल त्याचं, एक्स स्क्वेअर इज नॉट लेस दॅन वाय स्क्वेअर असेल. ठीक आहे. दॅट इज स्टेटमेंट कसं मिळेल, इफ फर्स्ट आहे निगेशन पी एक्स लेस दॅन वाय, निगेशन काय असणार आहे, एक्स नॉट लेस दॅन वाय. देन निगेशन क्यू आहे. निगेशन क्यू काय मिळेल, एक्स स्क्वेअर इज नॉट लेस दॅन वाय स्क्वेअर. हा झाला आपला इन्व्हर्स. लास्ट आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतो तर, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. हा काय असणार आहे, इज दी कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ पी इम्प्लाइज क्यू. म्हणजे फर्स्ट इथे काय येणार, निगेशन पी मिळेल, इम्प्लाइज निगेशन क्यू. इफ निगेशन क्यू देन निगेशन पी. दॅट इज स्टेटमेंट आपल्याला मिळेल, इफ निगेशन क्यू काय आहे, एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर काय असणार आहे, नॉट इक्वल टू एक्स स्क्वेअर नॉट लेस दॅन, किंवा नॉट इथे काय आहे बघा, लेस दॅन आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू लिहिलं तरी चालेल किंवा या फॉर्ममध्ये लिहिलं तरी चालेल. देन निगेशन पी काय असणार आहे, एक्स नॉट लेस दॅन वाय. हे मिळालेत आपल्याला कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आपल्याला निगेशन काढता आलं पाहिजे प्रत्येक स्टेटमेंटचं. इथे आपल्याला लेस दॅन ग्रेटर दॅन या फॉर्ममध्ये दिलं होतं. पी स्टेटमेंट काय आहे, एक्स लेस दॅन वाय. क्यू आहे एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय. सिम्बॉलिक फॉर्म काय आहे, इफ देन आहे, त्यामुळे पी इम्प्लाइज क्यू. कॉन्व्हर्स त्याचं काय असतो, पी इम्प्लाइज क्यूचा, क्यू इम्प्लाइज पी. फर्स्ट येईल क्यू त्यानंतर पी. इन्व्हर्स निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. जे पी स्टेटमेंट असेल त्याचं निगेशन, देन नंतर काय असेल, निगेशन ऑफ क्यू. कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये काय करतो, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. अशा टाईपमध्ये आपण हे एक्झाम्पल सोडू शकतो. आपल्याला फक्त कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतात हे माहिती हवं. नेक्स्ट एक्झाम्पल, आहे अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट इज अ लिटरेट. इफ देन आहे, याच्यामध्ये इफ अँड देनचा याच्यामध्ये जो पार्ट असेल त्याला आपण काय म्हणणार आहे तर पी असेल आणि त्यानंतरचा पार्ट असेल तो. पण इथे देताना स्टेटमेंट कसं दिलेलं आहे बघा, अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट. याचा अर्थ काय असणार आहे तर, इफ द वुमन इन फॅमिली इज लिटरेट देन अ फॅमिली बिकम्स लिटरेट. बरोबर, म्हणजे हा जो पार्ट आहे तो काय असणार आहे, पी असेल आणि हा पार्ट काय असणार आहे, क्यू असणार आहे. बघू आपल्याला पी अँड क्यू काय मिळतात. पी काय असेल तर, दी वुमेन इन फॅमिली इज लिटरेट. क्यू असणार आहे, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. सिम्बॉलिक फॉर्म आहे पी इम्प्लाइज क्यू. फर्स्ट आपण काय फाइंड आउट करतो तर कॉन्व्हर्स. पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स काय असतो, क्यू इम्प्लाइज पी. म्हणजे इथे आपल्याला स्टेटमेंट कशा पद्धतीने मिळेल तर क्यू फर्स्ट असेल आणि पी त्याच्यानंतर असेल. स्टेटमेंट असेल, इफ अ फॅमिली बिकम्स लिटरेट then the woman in it is literate. कॉन्व्हर्समध्ये आपण काय घेतलं तर आधी क्यूचा पार्ट घेतला आहे, फॅमिली बिकम्स लिटरेट. देन पीचा पार्ट आहे, द वुमन इन इट इज लिटरेट. हा झाला कॉन्व्हर्स. इन्व्हर्स काय असेल, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू असणार आहे.
निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. इथे काय होईल, निगेशन पी असेल म्हणजे पी जो आहे तो काय होतील, निगेशन होणार. द वुमन इन फॅमिली इज लिटरेट असं पी दिलेलं आहे, त्याचं निगेशन काय असेल, द वुमन इन फॅमिली इज नॉट लिटरेट होईल. बरोबर, लिहून घेऊ आपण. इफ द वुमन इन फॅमिली इज नॉट लिटरेट देन काय आहे, निगेशन क्यू. अ फॅमिली बिकम्स लिटरेट, याचं निगेशन काय असणार आहे, देन द फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. निगेशन आपल्याला काय मिळालं आहे याचं, पी आणि क्यूचं. इफ द वुमन इन फॅमिली इज नॉट लिटरेट देन द फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. बरोबर, पी आणि क्यूज आहेत, फक्त दोन्ही स्टेटमेंटचे निगेशन घेतलेले आहेत. लास्ट कॉन्ट्रापॉझिटिव्ह असेल. कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतो, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. इथे निगेशन क्यू आधी येईल. क्यू काय आहे, फॅमिली बिकम्स लिटरेट, म्हणजे निगेशन क्यू याचं काय असणार आहे बघा, फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. देन निगेशन पी काय असणार आहे, द वुमन इन इट किंवा फॅमिली इज नॉट लिटरेट. स्टेटमेंट आपल्याला कसं मिळेल इथे, इफ अ फॅमिली डज नॉट लिटरेट does not become literate then the woman in it is not literate. Negation Q implies negation P. If a family does not become literate then the woman in it is not literate. आपल्याला फक्त निगेशन व्यवस्थित करता यायला हवं. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे काय असतात हे आधी आपल्याला माहीत असायला हवेत, आणि जे स्टेटमेंट दिलं आहेत पी क्यू त्याच्यावरून आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. हे झालं सेकंड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल आहे, इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस असं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये पी काय असेल, सरफेस एरिया डिक्रीजेस, क्यू काय असणार आहे, प्रेशर इन्क्रीजेस. पी अँड क्यू आपल्याला मिळालेले आहेत. या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म काय आहे तर पी इम्प्लाइज क्यू असा दिलेला आहे. याचा कॉन्व्हर्स काय असेल, कॉन्व्हर्स माहिती आहे, पी इम्प्लाइज क्यूचा काय असतो तर क्यू इम्प्लाइज पी. दॅट इज स्टेटमेंट कसे मिळेल, क्यू स्टेटमेंट आधी असेल त्यानंतर असेल पी. क्यू काय आहे आपल्याकडे, द प्रेशर इन्क्रीजेस, आणि पी आहे द सरफेस एरिया डिक्रीजेस. हे इम्प्लिकेशनमध्ये लिहिणार आहे आपण, इफ देनच्या पार्टमध्ये लिहिणार आहे. म्हणजेच काय मिळेल बघा तर, इफ द प्रेशर इन्क्रीजेस देन पी काय आहे, सरफेस एरिया डिक्रीजेस. हा मिळाला आपल्याला कॉन्व्हर्स. इफ द प्रेशर इन्क्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस. नेक्स्ट असेल इन्व्हर्स. इन्व्हर्स काय असतो तर पी अँड क्यू ॲज इट इज असतात, त्याला फक्त काय असतं तर निगेशन. दॅट इज स्टेटमेंट काय मिळेल, निगेशन पी, द सरफेस एरिया डिक्रीजेस, हे पी स्टेटमेंट आहे. त्याचं निगेशन काय असणार आहे, सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस. द प्रेशर इन्क्रीजेस, याचं निगेशन क्यू काय असणार आहे तर प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस. स्टेटमेंट कसं मिळेल, इफ द सरफेस एरिया does not decreases then the pressure does not increases. हा मिळाला आपल्याला इन्व्हर्स. इफ द surface area does not decreases then the pressure does not increases. Now the last is contrapositive. contrapositive काय असतो, क्यू आणि पी निगेशन असेल दोन्हीला, आणि काय असेल इम्प्लिकेशन, म्हणजे सेम असणार आहे. निगेशन तर आता आपण बघितलेलं आहे, फक्त निगेशन क्यू आधी असेल त्यानंतर असेल निगेशन
पी. स्टेटमेंट कसं मिळेल बघा इथे, इफ द प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस देन द सरफेस एरिया डज नॉट इन्क्रीजेस. इफ द प्रेशर does not increases then the surface area does not decreases. कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय मिळालं आपल्याला, इफ द प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस देन द सरफेस एरिया डज नॉट इन्क्रीजेस. अशा पद्धतीने आपण कॉन्वर्स, इन्वर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह सॉल्व्ह करू शकतो. आपल्याला फक्त पी इम्प्लाइज क्यू जो आहे कंडिशनल स्टेटमेंटचा कॉन्वर्स, इन्वर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह सिम्बॉलिक फॉर्म जर माहीत असेल तर आपण ते स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. नाव द लास्ट एक्झाम्पल इज, इफ वोल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. इफ देन इम्प्लिकेशन आहे, वोल्टेज इन्क्रीजेस हा पी असेल, करंट डिक्रीजेस हा काय असेल, क्यू असेल. पी असेल वोल्टेज इन्क्रीजेस आणि क्यू आहे आपल्याकडे करंट डिक्रीजेस. सिम्बॉलिक फॉर्म काय असेल याचा, पी इम्प्लाइज क्यू हा सिम्बॉलिक फॉर्म असणार आहे. याचा फर्स्ट आपण कॉन्वर्स फाइंड आउट करणार आहे. पी इम्प्लाइज क्यूसाठी कॉन्वर्स काय असतो तर क्यू इम्प्लाइज पी. क्यू हे स्टेटमेंट स्टार्टिंगला येणार, त्याच्यानंतर काय येईल, पी येईल. दॅट इज क्यू काय आहे आपल्याकडे, करंट डिक्रीजेस आहे बरोबर. इफ देन मध्येच लिहिणार आहे आपण. आपलं स्टेटमेंट मिळेल, इफ करंट डिक्रीजेस देन पी काय आहे, वोल्टेज इन्क्रीजेस. सिंपल आहे खूप. कॉन्वर्स आपल्याला मिळाला, इफ करंट डिक्रीजेस देन वोल्टेज इन्क्रीजेस. नेक्स्ट इन्वर्स. इन्वर्स काय असतो, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. इथे निगेशन करावं लागेल आपल्याला. निगेशन ऑफ पी, वोल्टेज डिक्रीजेस आहे त्याचं निगेशन काय असेल, वोल्टेज डज नॉट इन्क्रीजेस आहे, वोल्टेज डज नॉट इन्क्रीजेस होईल. करंट डिक्रीजेस आहे, निगेशन काय असेल, करंट डज नॉट डिक्रीजेस. स्टेटमेंट कसं मिळेल आपल्याला इथे, इफ वोल्टेज डज नॉट इन्क्रीजेस, इफ वोल्टेज डज नॉट इन्क्रीजेस याच्यानंतर काय असेल, देन करंट डज नॉट डिक्रीजेस. हा झाला आपला इन्वर्स. इफ वोल्टेज डज नॉट इन्क्रीजेस देन करंट डज नॉट डिक्रीजेस. नाव लास्ट कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतो, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. आत्ता जे लिहिलं आहे तेच असेल, फक्त निगेशन क्यू आधी असणार आहे, त्यानंतर असेल निगेशन पी. स्टेटमेंट इथे आपल्याला मिळेल, इफ करंट डज नॉट डिक्रीजेस देन निगेशन पी काय आहे, वोल्टेज डज नॉट इन्क्रीजेस. एक्झाम्पल काय होतं, इफ वोल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. पी आणि क्यू आपल्याला मिळाला आहे, सिम्बॉलिक फॉर्म आहे पी इम्प्लाइज क्यू. त्याच्यावरून कॉन्वर्स, इन्वर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपण फाइंड आउट केलेले आहेत. आज लेक्चरला आपण काय पाहिलं, निगेशन सिम्पल स्टेटमेंट जर असतील तर त्याचं निगेशन कसं फाइंड आउट करतात. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय बघितला आपण, कॉन्वर्स, इन्वर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे इम्प्लिकेशनमध्ये दिलं असतं त्याचा कॉन्वर्स, इन्वर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह सिम्बॉलिक फॉर्ममध्ये बघितला. त्याच्यावरून एक्झरसाइज 1.3मध्ये क्वेश्चन नंबर 4 आहे, त्याच्यामधले 4 एक्झाम्पल्स बघितलेले आहेत की जे स्टेटमेंट दिलेले आहेत ते आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये काढून, म्हणजे पी इम्प्लाइज क्यू असेल तर त्याचं कॉन्वर्स, इन्वर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसा फाइंड आउट करतात हे आपण बघितलेलं आहे. फर्स्ट एक्झाम्पल होतं, इफ एक्स लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. सेकंड एक्झाम्पल वॉज, अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट. थर्ड एक्झाम्पल आपण बघितलं, इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. अँड लास्ट एक्झाम्पल वॉज, इफ वोल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. या सगळ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करायचं असतं तर पी अँड क्यू फर्स्ट फाइंड आउट करावा लागतो.
पी अँड क्यू मिळाल्यानंतर त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला लगेच मिळतो. त्याच्यावरून कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपण फाइंड आउट करतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. थँक्यू.